सांगलीत 3 फेब्रुवारीला शिवगर्जना महानाट्याचे आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा होणार जागर. सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची आणि कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना, विशेष करून तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने सांगली येथे शिवगर्जना हे महानाट्य दिनांक 3, 4 आणि 5 फेब्रुवारी असे सलग 3 दिवस सादर केले जाणार आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक 3, 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजता हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. सांगलीच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी कार्यक्रम ठिकाणाची पाहणी करून आयोजनाबाबतचा आढावा घेतला. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी या महानाट्याचं उद्घाटन होणार आहे. 3ही दिवस या महानाट्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक 3, 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजता हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350वे राज्याभिषेक वर्ष आहे. यानिमित्त जून 2023 ते जून 2024 या वर्षभरात विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या महानाट्यामध्ये जवळपास 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे. 12व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास हा महानाट्यात मांडण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक, आतिषबाजीही असणार आहे. तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी केला. किमान 10,000 शिवप्रेमी या महानाट्याचा आनंद घेतील. या पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. याचा सर्व जिल्हावासियांनी लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असं आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आलं. नमस्कार, मी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सांगली. दिनांक 3, 4, 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 ते 10 ह्या कालावधीमध्ये सांगली येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयामध्ये दररोज 3 दिवस शिवछत्रपती शिवाजीराजे यांच्या जीवनचरित्रावर आधारित असं शिवगर्जना हे महानाट्य सादर केले जाणार आहे. आणि हे महानाट्य जे आहे हे पूर्णपणे विनामूल्य असणार आहे, मोफत असणार आहे. एकूण 10,000 लोकांची बैठक व्यवस्था किंवा क्षमता या ठिकाणी असणार आहे. हे जे महानाट्य आहे हे आशिया खंडातील सर्वात भव्य दिव्य असं महानाट्य आहे. महानाट्यामध्ये 250 कलाकार असतील, उंट, घोडे, हत्ती असतील आणि अशा पद्धतीने भव्य दिव्य असा हा कार्यक्रम असणार आहे. त्याच्यामध्ये 12व्या शतकापासून ते छत्रपतींच्या जन्मापर्यंत आणि छत्रपतींच्या जन्मानंतर त्यांचा कार्यकाळ असा अतिशय चांगल्या पद्धतीने रेखाटला जाणार आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजीराजांचं जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत त्यांच्या 350व्या राज्याभिषेकाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने लोकांपर्यंत जावं ह्या उद्देशाने महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या महानाट्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करते की आपण स्वतः आपल्या मुलांना घेऊन हे नाटक आवर्जून पाहावं आणि छत्रपतींचं जीवनचरित्र आपल्या मुलांपर्यंत अगदी उत्कटतेने पोहोचावं. हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे विनामूल्य नाटक असणार आहे, याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. नमस्कार, मी स्वप्नील यादव, शिवगर्जना महानाट्याचा निर्माता दिग्दर्शक. तर महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग आणि महाराष्ट्र संचालनालय त्यासोबत सांगली जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र हे जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवगर्जना नावाचं महानाट्य हे होत आहे. तर येत्या 3, 4, 5 या फेब्रुवारी रोजी या 3 दिवसामध्ये शिवगर्जना महानाट्य आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये चिंतामणराव महाविद्यालय, सांगली मिरज रोड या ठिकाणी सादर होणार आहे. तर या महानाट्यामध्ये साधारण 250 कलाकार, हत्ती, घोडे, उंट
140 फूट लांब आणि 60 फूट उंचीचा आपण मागे पाहताय असा भव्य दिव्य रंगमंच या ठिकाणी तयार होत आहे. 250 कलाकार आहेत. साधारण 12व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत संपूर्ण शिवचरित्र आम्ही 3 तासामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या या ठिकाणी सायंकाळी ठीक 6 वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न होईल आणि सलग 3 दिवस सांगलीतल्या तमाम शिवभक्तांना हे शिवगर्जना महानाट्याचा आनंद घेता येईल. साधारण महानाट्यमधली वैशिष्ट्य सांगत असताना 7 घोडे हे एक सलग 7 घोडे हे प्रेक्षकांमधून एकत्र धावत येतात आणि यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांची एंट्री होते. याचबरोबर शेवट शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे हा अत्यंत भव्य दिव्य असा शिवराज्याभिषेक सोहळा आहे. आमचे 250 कलाकार, हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी आणि हा संपूर्ण लवाजमा हा प्रेक्षकांमधून कधी येतो. साक्षात आपण 350 वर्षापूर्वी रायगडावर ज्या पद्धतीनं शिवराज्याभिषेक सोहळा ज्या पद्धतीनं त्या काळातील मावळ्यांनी अनुभवला असेल त्या पद्धतीनंच या ठिकाणी आपण उद्या आपला शिवराज्याभिषेक सोहळा तुम्ही अनुभवाल आणि याचबरोबर 3 तास संपूर्ण तुम्ही हिप्नॉटाईज होऊन 3 तास कधी झाले हे तुम्हाला समजणार नाही. अशा पद्धतीने हे महानाट्याचं सादरीकरण उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. तर मी एक शिवभक्त या महानाट्याचा निर्माता दिग्दर्शक म्हणून तमाम सांगलीतल्या शिवभक्तांना रसिक प्रेक्षकांना आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने या महानाट्याचा आस्वाद घ्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.